शेतकरी बंधूंनो राम राम. मी आपला शेतकरी मित्र भगवान धीरेडे. आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत आहे. तर शेतकरी बंधूंनो, आज आपण काय करणार आहेत, थोडी रिटर्न वॉलवर माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहेत. काय असतं माहिती का, रिटर्न वॉल जर पाईपलाईनला कोणत्या बी जर असला तरच पाईपलाईनचं आयुष्य वाढत आहे, पाईपलाईन बी ठीकठाक राहते आणि जे लिकेज होतात का पाईपलाईनमध्ये ते लिकेज होण्याचं प्रमाण बी कमी होतं आहे. तर चला, तर मी आपण काय केलेलं आहे, रिटर्न वॉल म्हणजे 3-4 प्रकारचे वापरलेत. शेवटी रिटर्न वॉल कोणता चांगला हे मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ मिस करू नका, काय नका. आणि जर असंच तुम्हाला जर माहिती जर बघायला आवडत असेल तर चॅनल आपलं नक्की सबस्क्राईबर करायला विसरू नका. चला तर शेतकरी बंधूंनी तुमचा जास्त वेळ घेत नाही, काय नाही, माहिती सांगायला मी सुरुवात करतो. आता इथं समोर जी बघू शकतात का, ही आपली विहीर आहे. ही विहीर आहे बघा 7 पारसाची. 7 पारसाची म्हणजे 7.5 फुटाचा परस. 15 2 30, 15 3 45 आणि 45 आणि 7.5 म्हणजे 52.5 फूट विहीर आहे. पण विहीर झाली 52.5 फूट. पण इथून जी पाईपलाईन गेलेली का, ही पाईपलाईन अतिशय जुनी 2006 साली आपण जैन कंपनीची पाईपलाईन केलेली. तर जैन कंपनीची पाईपलाईन केलेली आणि तिथून पुढं म्हणजे 2006 पासून 2025 पर्यंत जितके का आपल्याला अनुभव आले त्याच्या आधारे आपण त्या कंपनीची निवड केलेली. जैन कंपनी, आपण काय कोण्या कंपनीचं जाहिरात नाही, काय नाही बरं का. म्हणजे एक शेतकऱ्यासाठी एक चांगली माहिती आपल्यापाशी जे ज्ञान आहे का ते सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तिथून पुढं जे आपण काही कोणची गोष्ट केली का, सर्व आपण जैन वापरलेले. जैनचं जे माल आहे का, ते माल असा नरम आहे, पाईप दबत आहे, कडक नाही, त्याच्यामुळं पाईप फुटत नाही, काय नाही. आणि सर्व सामान चांगले देशात आहे, पण विदेशात पण आहे. तर का नाही, इथून पाईपलाईन गेलेली आहे आपली. पाईपलाईन गेल्याच्या नंतर आता बघू शकता इथं एकच वळण आहे. ह्या वळणाने पुढची जमीन दिसायली का, नाही दिसत. त्याच्यावर एक वळण आहे बघा. आता मी इकडे टेकडा जाऊन तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे बघा, हे वळण, त्याच्या पुढचा हे गवताचं एक वळण आहे. ते होंड दिसते का करपालेलं, ती एक वळण आहे. आता त्याच्या पलकड दिसतंय का, त्याच्या पलकड एक वळण आहे. आणि त्या वळणाच्या पलकड पुन्हा सपाट जमीन आहे. सपाट जमिनीच्या खाली तिकडं पुन्हा लवण आहे. तर पाईपलाईन 90च छाडायची. पण इतकी का वाकडी तुम्हाला सांगतो मी, अशी गेली, पुन्हा इकडं गेली, पुन्हा इकडं गेली आणि पुन्हा इकडं गेली. 90 छड्यात बघा. पण एक अंदाजे कमी जास्त विहीर तर झाली आपली 52.5 फूट. पण हे जे चढ आहे का, हे चढ 15 फूट येईन. 15 फूट म्हणजे 2 पारसाचा चढ आहे आणि सर्व पाईपलाईन वाकडी. बरं असू द्या. आता तुम्हाला माहिती आहे आपण कमी खर्चात बोलतो. आता इथं मधात घर बांधलं बघा. घर बांधले, घराखाली पाईपलाईन गेली. बरं जाऊ द्या, जाय नका. त्याच्या खाली लिकेज झालं की पुन्हा घराच्या बाहेरून जोडली. पुन्हा पुढे चारी आली, चारीनं फोडली की पुन्हा त्याच्या बाजूनं जोडली. पुन्हा इकडं भावाच्या शेतात नेली, पुन्हा त्यांनी दुसरी केली की पुन्हा इकडे नेली. म्हणजे अशी नागमोडीच पाईपलाईन आहे सर्व. आणि पुन्हा काय केलं, एक दुसरी केल्याच्या नंतर त्या दोन्ही पाईपलाईनची तिकडं आपला आकडा आहे, त्या आकड्या जोड घातली. मग सर्व दाब इथं येत आहे बघा. आता मी तुम्हाला दाखवतो. वाल जर असला की संपूर्ण पाईपलाईन भरलेली राहते. इकून बटन टाकलं की तिकून गुळणी हाणते, कारण पाईपामध्ये संपूर्ण पाणी राहते. आणि जर समजा हे नसलं, वाल जर नसला तर काय असते माहिती का, आता एक पाईपलाईनवर व्हिडिओ बनवावा लागेल बघा योग आला तर. पाईपलाईन करत असताना शेतकरी बंधूंनी एक गोष्ट लक्षात घ्यायची, जी आपली कपलिंग आहे का, सुरुवातीची कपलिंग, ती कपलिंग मोटराकडे काढायची. आता मोटरचे पाईप आहेत, मोटर विहिरीमध्ये. एक कपलिंग ह्याच्याकडे करायची, कशाकडे, मोटराकडे. आणि बाकीचं 2 बिन कपलिंगचं वरी करायचं. मग तशी सर्व पाईपलाईन झाली का, मग मोटरचं बटन टाकलं की जे पाणी पुढं पळत आहे का, तर आतमधल्या साईजने, आता इथं दाखवायला काय नाही बघा, आतमधल्या साईजनं ते पाईपाची जी कोर असते का, ती कोर पाण्याला कुठंच लागत नाही, पाणी सण निघून जाते. पण मात्र मोटर बंद झाल्याच्या नंतर जे पाणी वापस जे रिटर्न येतं आहे का, तर आतल्या बाजूनी, प्रत्येक बाजूनी कपलिंगमध्ये बसलेल्या ह्याला कोर असते. मग त्या कोरीला धडकत येतं आहे. मग पाईपलाईनला हबाडा बसतं आहे. आणि हबाडा बसून यदा कदाचित एखाद्या कपलिंगवर समजा कपलिंग पूर्णपणे जर बसलेली नसली 100%, तर पाईपलाईन लिकेज होण्याचा धोका उद्भवतो आहे तिथं. मग त्याच्यामुळं आपला जर रिटर्न वाला असला
रिटर्न वाल काय करते, लाईट गेल्याबरोबर अगर मोटर बंद केल्याबरोबर जाग्यावर ठोप टाकते, ठोप टाकून पाणी थोपतंय. मग पुढं पाणी थोपतंय, थोपल्याच्यानंतर मग लिकेज होत नाही, काहीच नाही. आणि पुन्हा एक गोष्ट, रिकामी पाईपलाईन आणि भरलेली पाईपलाईन. रिकाम्या पाईपलाईनमध्ये भविष्यामध्ये जर पाणी जर नसलं तर त्याच्यामध्ये उंदरं म्हणा, घुस म्हणा, खोपे करू शकतात, अगर त्याला टोकरू शकतात. पण भरलेली पाईपलाईन जर असली का त्याला काहीच होत नाही. तर शेतकरी बंधूंनो, हे जे पाईप आहे का, हे 2 इंचीचं पाईप आहे. सुरुवातीला आपली एकच मोटर होती. ह्याला खाली 5 HP कार्गो कंपनीचा पाणबुडी गोळा आहे खाली. मग त्याला काय केलं आपण, हे केल्याच्यानंतर सुरुवातीला अगोदर काळा आपण बॉलचा हे टाकला, रिटर्न वाल. तर ते रिटर्न वाल काय व्हायचं माहिती का, हे केलं, मोटर टाकली की ते जे पुढं गेला की पुढं त्याला रेषा असतात त्याच्यात चिटकून बसायचा. चिटकून बसला की भरा 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 पाणी इकडे यायचं. म्हणजे ते रिटर्न वाल सक्सेस नाही झाला. पुन्हा काय केलं आपण, लोखंडी टाकला. लोखंडी वालला तुम्हाला सांगतो मी, सर्व रिटर्न वाल आहेत का आपल्या स्क्रीनवर दिलेले थंबलेटवर, ते तुम्ही जाऊन पाहू शकता. तर त्याला काय असते, अशी चौकोनी प्लेट असते, अशी वरी चौकोनी प्लेट असते. त्याचं काय व्हायचं, त्याला जिब असते. त्याचं काय व्हायचं माहिती का, चालू झाली हे मोटर चालू झाली की जीब वरी जायची, मोटर बंद झाली की जीब इकडे यायची. पण वापस आल्याच्यानंतर जे जीब ती फास्ट येत नव्हती, त्या जीबला कुठंतरी शांत राहिली की हवा धरू ते लिकेज व्हायचं आणि सर्व पाणी सोडून द्यायचं. त्याच्यानंतर आपण हे वाल आणला. आता हे वाल आपल्याला माहीत नाही, आपल्याकडे काय बोर नाही, काय नाही. बरेच जण म्हणतात हे वाल बोरला असते. मग हे वाल टाकला. ह्याच्यामध्ये इथं जीब आहे, हे आपण कनेक्शन केलं तर कशाला, पाणी पिण्यासाठी. आणि इथं एअरवाल काढला होता. पण कालांतराने ह्या एअरवालने काय केलं माहिती का, हवा सोडू ह्याच्यामधला, आणि ती गोळी असते का फायबरची, ती गोळी खराब झाल्याच्यानंतर हे पाणी सोडू लागलं. मग त्याला काय केलं, हे आपण एमसील लावून आपल्या डबड्याच्या काडीवानी पॅक करून टाकले. आणि हे बी पॅक करून टाकले. ह्याला काय होऊ लागलं, आता पाणी पिण्यासाठी ठेवलं पण ह्याचा गैरवापर करू लागले शेतकरी बांधव, त्याच्यामुळे हे बी बंद केले. आता हे रिटर्न वाल टाकला का, हे एकदम 100% ओके होता, ह्याचं काम सुरळीत चालू होतं. मग ह्याचंच बघून भविष्यामध्ये पुढे चालून आपल्याला सौरपंप आला. कोणचा, हे सौरपंप आल्याच्यानंतर हे पाईप आहे बघा, 2 इंची आणि 2.5 इंची, त्या दोन्हीच्या मधला पाईप आहे. याला ओढी का आडी काहीतरी नाव आहे बघा, दोन्हीपैकी एक मला तुम्हाला पक्का सांगता येणार नाही. मग ह्याचा रिझल्ट चांगला म्हणून आपण हे रिटर्न वाल आणला. हे रिटर्न वाल म्हणजे हे 2चा आहे आणि हे 2.5चा आहे, म्हणजे एकच जातीचा रिटर्न वाल आहे. ह्याच्यामध्ये काय आहे माहिती का, जीब आहे. आणि ह्याला इथं एक छिद्र होतं, हे छिद्र आपण काय केलं, लोखंडी गुंडी टाकून बंद केलं, इथं पाणी पिण्यासाठी कनेक्शन केलं. हे बी काम ओकेमध्ये चालू होतं. पण कालांतरानं काय झालं माहिती का, ह्या रिटर्न वालच्या मधली जी जीब आहे का, ती जीबच तुटून गेली. मग आली का पंचायत. मग काय केलं माहिती का, नवा रिटर्न वाल होता, हे सर्व नट खोलले हे, आणि जीब घेऊन गेलो तर आपण बाजारामध्ये जीब बघायला. शेतकरी बंधूंनो, अख्खा तालुका पायाखाली घातला, जीब कुठंच भेटली नाही. बरं, नाही भेटू द्या, आपण त्याला एक डोकं लावलं, चंबाऱ्याच्या दुकानावर तशी जीब बनवून घेतली, जीब टाकली. पण टाकल्याच्या नंतर बी पाणी धरी नाही. मग काय करावं, मग काय केलं माहिती का, पुन्हा खोलल्याच्या नंतर जुन्या रिटर्न वालला एक अशी थाळी येत होती बघा जाडमध्ये, ती थाळी काय केली, त्या जीबच्या मधल्या बाजूला थाळी लावली, एक वायसर लावलं. म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगतो, आपण त्याच्यावर काय केलं, वजं तयार केलं, म्हणजे ते वजाने वरी गेली की पटकन खाली पडायची. मग ओकेमध्ये काम चाललंय. कशाचं, आता ह्या रिटर्न वालचं काम चाललंय. मग ह्याचं मिटलं का, ह्याचं मिटलं रे बाबा की पुन्हा ह्याचं मेंटेनन्स निघलं. ह्याची मधली जीब आहे का, मधली जीबच तुटून गेली. मग काय करायचं आता इथून मागचे रिटर्न वाल आणि हे रिटर्न वाल, सर्व रिटर्न वाल फेल आहेत बघा. कारण कशामुळं की कोणत्याही कामाचं समजा परत जर तीच चूक व्हायला लागली तर डबल चूक करीत नसतात. आणि डबल चूक जर आपण करीत असू तर मग आपला काही उपयोग नाही बरं का, आपल्या ज्ञानाचा बी आणि आपल्या डोक्याचा बी. मग थोडासा बाजारात हिंडून उपयोग केला. आता नवीन एक आलेत बघा, असं गोल छिद्र आहे बघा, कशाचं, 2 रुपयावानी, आणि थोडी जाडी, म्हणजे असाच हेच रिटर्न वाल आहे, पण इथं होल बारीक आहे. मग त्याचे आपण सखोल अभ्यास केल्याच्यानंतर आपला एक मित्र आहे असाच आपल्यावानी, ते काय म्हणला, दादा तू जर ते रिटर्न वाल टाकशील तर होल बारीक आहे, पाणी हे व्यवस्थित चालतं आहे, पण पुढं पाणी मारीत असताना होल बारीक असल्यामुळं सर्व त्या ह्याचा दाब, त्या पाण्याचा दाब सर्व पाणी जात नाही, म्हणून त्या मोटरच्या छातीवर येते. मग छातीवर आल्याच्यानंतर 100% त्या मोटरचं का नाही बुशिंगचं काम निघतं आहे, ते का तुम्ही रिटर्न वाल टाकू नका. मग अशी चर्चा केल्याच्यानंतर मग ह्या रिटर्न वालची माहिती सापडली आपल्याला.
शेतकरी बंधूंनो, हे जे रिटर्न वॉल आहे का एकच नंबर आहे. आता ह्या रिटर्न वॉलची मी तुम्हाला माहिती सांगतो. आता हे जे होल आहे का, हे होल एकदम म्हणजे मोठं आहे. मोठं म्हणजे 2 इंची खूप मोठं होल आहे. जेवढं आपल्या थाळीला होल असतंय, जेवढं आपल्या वायसरला होल असतंय का, तेवढंच होल आहे आतमध्ये. आता आपण हे फिट केलेलं आहे, त्याच्यामुळे मला तुम्हाला काही मध्ये दाखविता येत नाही. मग या चालूमध्येच ह्याने काय केलं आहे, कंपनीवाल्यांनी इकडं फाटा फोडा आहे. म्हणजे असा तिरपट फाटा फोडा आहे. तिरपट फाटा फोडल्यानंतर ह्याच्यामध्ये गोल बॉल आहे. मग इकून पाणी आलं का त्याला रेल्वे पटरीवाणी हीच वाट आहे. लक्षात घ्या गोष्ट. मग इथून बॉल सटकाला की इथं येऊन थांबतोय. मग ही वाट मोकळी झाली, मग हे पाणी भडा 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 चलतंय. पण ह्या वाटाला बी इकडं सुलूप दिलेला आहे घसरगुंडीवाणी. मोटर बंद झाली रे बाबा की हे इथून बॉल सुटणार की अगदी इथं अडकत आहे बरं का. 100% रिटर्न वॉल पाणी धरते. आणि सर्वात मोठी गोष्ट, रिटर्न वॉल तर एकदम 100% तर चांगला आहेच. पण एका गोष्टीची खासियत वाटली मला. इथं काय केलं कंपनीने, एक पितळाचा एअर वॉल दिलेला आहे. पितळाचा वाळ इतका करामध्ये तुम्हाला सांगतो. ह्याच्यामध्ये पुन्हा एक बारीक समजा गिलासावानी मध्ये गोल जागा आहे. जेवढा दाब मोटर देईन का, हे रिटर्न वॉल बॉल इथं जे अडकत आहे का, ह्या बॉलच्या इकड्या बाजूला आहे. म्हणजे मोटरची हे मोकळा पाईप आहे. ह्या मोकळ्या पाईपमध्ये जेवढी हवा आहे का तेवढा हे फेकून देतं आहे बरं का. आता तुम्हाला मी थोडं दाखवण्याचा प्रयत्न करतो. ह्या बघा, हे इथं छिद्र आहे, पाहू शकता तुम्ही. बारीक छिद्र आहे बघा आपल्या पॅनातल्या कांडीवानी. इथून सर्व हवा सोडून देते बरं का ते. मग ह्या पाईपामधला जे एअर आहे का, एअर सर्वचे सर्व एअर निघून जात आहे आणि पाणी पुढं जात आहे. पुढं गेल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो, मोटर बंद झाली की ह्याला घसरगुंडी सुलूप आहे. घसरगुंडी सुलूप आहे. हे बॉल लगेच खटकन इथं येऊन बसते. एक थेंब बी इकडे जात नाही. 100% वाल चांगला आहे. आता भविष्यामध्ये हे तर सेटिंग सर्व झालेली. हे कशाची, 2 इंची पाईपाची. हे रिटर्न वॉल खराब झालेला आहे. मग आपण काय विचार केला, हे काढून इथं तिथं फेकून देऊस तर पुन्हा पाईप हे जास्त लागल. मग ह्या रिटर्न वॉलला बी ह्याची बैठक इथंच केलेली. ह्याला राम केलेला आहे आपण, पण ह्याची बैठक इथंच केलेली. आणि दुसरा वाल आपण ह्याच्या पुढं आणून जोडला आहे. आता सध्या हे 2.5 इंची वाल आहे. हे 2.5 इंची वाल ठीकठाक चलतंय बरं का. पण ह्याने जर का अंगात आणलं का, तिथं बी आपण हेच वाल आणून बसणार आहेत. तर शेतकरी बांधवांनो, 2 दिवस झाले बघा. आता ह्या जे आट्यात का, ह्या आट्या वाटा कळत नाही कळत पाणी गळत होतं. पण आपल्याला कोणचं बी काम ओकेच लागतं आहे. पुन्हा 20 रुपये खर्चिले आणि ह्याला काय केलं, एमसीला आणून लावलं आहे. आता एक थेंब बी, आता दिवसभर मोटर चालली, पाहू शकतात. हाय का इथं कुठं एक थेंब बी नाही बरं का. हाय थोडं ओलं हे इथं. पण ते आता ते जे थेंबाचं पाणी गळत आहे का, लावित असताना इथं ओलं होतं. मग त्याच्यामुळे एमसीने धरलं नसन. पण हे जे थेंब पाणी गळत आहे का, हे भविष्यामध्ये इथं गंज येऊन इथं मळ बसून हे बी बंद होणार आहे. एकदम ओकेमध्ये काम झाले बरं का. आता ह्यानी जर अंगात आणलं का, तिथं आपण हेच रिटर्न वॉल जाणार आहेत. आणि ह्याच्या पलकडे जाऊन भविष्यामध्ये आपली अजून एक मोटर पडणार आहे. तर मोटर पडल्याच्या नंतर तुम्ही खाली कमेंट करी जा. आपण इथं काय करणार आहे, टी कनेक्शन आलं बघा बाजारामध्ये. नाही वाय कनेक्शन आले बाजारामध्ये. ते वाय कनेक्शन कसं बसवतात, काय बसवतात, त्याचा बी व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करू. तर शेतकरी बंधूंनो, आता बोलत व्हिडिओ खूप मोठा झाला आहे. माहिती आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईबर नक्की करा. भेटत राहू आपण अशी नवीन गोष्ट काही ना काही घेऊन. एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे का, आता ह्याची किंमत किती. हे वाल आहे का, हे वाल 2 इंची पाईपाचा वाल आहे. हे वाल आणि हे एअर वाल हे घेतलं बघा 620 रुपयाला. त्याला हे तर हे आहे बघा, त्याला 100 कनेक्शन म्हणते. तर आता एमसीने झाकलं आहे. म्हणजे हे वालपासून ही थाळी ज्वालायला म्हणजे 2 एकूण आटे असतात. ते हे 60 रुपयाला, हे 60 रुपये, 60 रुपयाला 2. ही थाळी लागते ह्याला जोडायला आट्याची. ही थाळी घेतली बघा 90ला 2, ही एक आणि ही एक. आणि हे वायसर घेतलं बघा 10 रुपयाला. आणि एमसीला लागलं 20 रुपयाचं. 920 का 30 रुपये त्याला खर्च आला आहे. पण एकदम चांगला आहे बरं का. आता भविष्यामध्ये काही ह्याची अडचणी 100% येणार नाही असं मला तरी वाटतंय. तर शेतकरी बांधवांनो, आता ठेवतो. माहिती आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईबर नक्की करा. भेटत राहू आपण अशी नवीन एक व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.